आणि आता बातमी टीईटी पेपर फुटीची आहे। टीईटीचे पेपर फोडणाऱ्यांच्या विरोधात आता मकोका लागणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आरोपींवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती दिली आहे। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे पेपर फोडणाऱ्यांवर सरकारने मकोका लावण्याच्या हालचाली सुरू केल्यात। 28 जूनला महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक विद्यार्थी पेपर देणार होते, पण एक दिवसाआधीच भिवंडीतून पेपर फुटल्याचं समोर आलं, ज्याचं कनेक्शन थेट बिहार आणि उत्तर प्रदेश पर्यंत असल्याचं समोर आलं। त्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली। मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती, याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाहीये। कारण हे साधी परीक्षा 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे सभापती महोदय? टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। टीईटीच्या पेपर फुटीत आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धीरज बलराज सिंग, राजीव शाव आणि आकाश कुमार स्वराज हे 3ही आरोपी बिहार आणि हरियाणातले। हे तिघेही तब्बल 1.5 कोटींना पेपर विकणार होते। त्याआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर नीट प्रमाणेच टीईटी पेपर फुटीची सुद्धा सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसच्या भाई जगतापांनी केली आहे। जशी नीटची चौकशी झाली सीबीआयच्या माध्यमातून, इथल्या याच्यावर एसआयटी वर वगैरे मी त्याच्या बाबतीत भाषण नाही करणार, परंतु त्यांनी चांगलं काम केलं नीटच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये आहे, त्यामुळे तो सीबीआयशी निगडित विषय आहे। त्यामुळे त्याची चौकशी सीबीआय कडे जाण्यासाठी सुद्धा आम्ही धागेदोरे देतो ना, आपल्याला बिहारचे धागेदोरे देतो, बाकीच्या राज्यातले धागेदोरे देतो, परंतु संधी द्या आम्हाला। सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। टीईटीची नव्यानं परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे आणि त्यासाठी नव्यानं परीक्षा शुल्क द्यावं लागणार नाही अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनीच दिली आहे। तसंच पुढच्या वर्षापासून टीईटीची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे। एखादी परीक्षा घेत असताना जर ही सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केली असेल तर राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित परीक्षा घेण्याची। आज एका बाजूला 13 कोटी जनतेचं भलं करण्याच्या घोषणा हे सरकार करतंय, साधी 6 लाख लोकांची परीक्षाही घेऊ शकत नाही। सभापती महोदय, 6 लाख लोकांची परीक्षा साधी घेता येत नाही ना। फेर परीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल। टीईटी 2026च्या फेर परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे। पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल। आधी नीट आणि आता टीईटी पेपर फुटीच्या रॅकेटमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्यच टांगणीला लागलंय। त्यामुळे अशा पेपर फोडणाऱ्या बहाद्दरांना आणि त्यांच्या आकांना छुटपुट शिक्षा देऊन चालणार नाही, तर जन्माची अद्दल घडली पाहिजे। विनायक डावरुंगसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।